वीज जाते, पुन्हा येते आणि पुन्हा जाते. सततच्या लोड शेडिंग आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे हैराण झालेल्या हांडेवाडी आवताडेकरांना आता थेट महावितरणालाच इशारा दिलेला आहे. आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरणार. नमस्कार, मी अंशु आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. पुण्यातील हांडेवाडी आवताडे परिसरातून आता महावितरणाविरोधात नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफळून येताना दिसत आहे. सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या, कमी जास्त होणारा व्होल्टेज आणि अपुरी वीज पायाभूत सुविधा या सगळ्यांमुळे हजारो रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. या प्रश्नावरून 8 आणि 9 मे रोजी नागरिकांनी मोठं आंदोलन देखील केलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच MSEDCL च्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना लेखी आश्वासन दिलं होतं की परिसरातील प्रलंबित कामं आणि वीज पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा 30 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. मात्र नागरिकांचा आरोप आहे की दिलेल्या मुदतीनंतरही अनेक कामं अद्याप अपूर्णच आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं कारण लोकांनी महावितरणाच्या आश्वासनांवरती विश्वास ठेवला होता. पण आता वारंवार होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांमध्ये पुन्हा संताप वाढत आहे. परिसरातील रहिवासी यांनी सांगितलं की महावितरणावरती विश्वास ठेवून नागरिकांनी आंदोलन थांबवलं, पण अजूनही ठोस काम दिसत नसल्याने लोकांचा संयम सुटत चाललेला आहे. दरम्यान व्हॉइस ऑफ हांडेवाडी या स्थानिक गटाने आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार परिसरात रिंग मेन युनिट म्हणजेच RMU बसवण्यात आलं. इतकंच नाही तर स्थानिकांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटनही करण्यात आलं, पण अद्याप त्या RMU साठी आवश्यक असलेला बॅकफीड वीज पुरवठा सुरूच करण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सध्या निष्क्रिय अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. स्थानिक नागरिक आणि गटाचे सदस्य विनोद शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की पुढील 4 दिवसात जर प्रत्यक्ष कामाची प्रगती, ठोस कृती आणि अधिकृत अपडेट्स मिळाले नाहीत तर मे महिन्यात झालेल्या आंदोलनापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. सध्या महावितरणाकडून काम पूर्ण करण्याचं नवीन आश्वासन देण्यात आलेलं आहे, मात्र नागरिक आता केवळ आश्वासनांवरती विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत. हांडेवाडी आवताडे परिसरातील वीज समस्येवरती लवकरच तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ह्या गोष्टीवर तुमची मतं काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.